दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून योग्य पद्धतीने काम झाल्यास काय परिणाम होऊ शकतो हे आंबेसावळी गावात दिसून येत आहे। या गावच्या शिवारात 17 रिचार्ज शाफ्ट घेण्यात आलेत आणि यामुळे या परिसरातील नदी ओढ्यांमध्ये येणाऱ्या पावसाचं पाणी थेट 100 फूट खोल जाण्यास मदत होतीये। आता भविष्यात या गावाला पाण्याची टंचाई जाणवणार नाहीये असंही चित्र बघायला मिळतंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। शासनाची योजना चांगल्या पद्धतीने राबवली तर कसा त्याचा उपयोग होतो, शेतकरी सर्वसामान्यांना त्याचा कसा लाभ होतो हे आपण पाहू शकतो। सध्या आपण बीड तालुक्यातील आंबेसावळी या गावामध्ये आहोत। या ठिकाणी मनकर्णिका नदीचं खोलीकरण जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आलं आहे। हे खोलीकरण करण्याबरोबरच या ठिकाणी रिचार्ज शाफ्ट देखील घेण्यात आले आहेत। यामुळं या नदीत जे पावसाळ्यात पाणी साठत होतं ते यापूर्वी वाहून जायचं, परंतु आता या रिचार्ज शाफ्टमुळे हे पाणी जमिनीमध्ये पुनर्भरण होत आहे। या ठिकाणी जमिनीतील भूगर्भातील जी पाणी पातळी आहे ती देखील वाढण्यास मदत होणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने हे पाणी अक्षरशः झऱ्यासारखं जमिनीच्या भूगर्भापर्यंत पोहोचत आहे आणि ते आता यापुढील काळात या शेतकऱ्यांना उपयोगी देखील ठरणार। आज अशी परिस्थिती की इथं ह्या भागामध्ये जे 5 रिचार्ज शाफ्ट आहेत त्याच्यामुळे आमच्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरीला तात्काळ पाणी आलेलं आहे। हा असा फायदा आहे। गाव शिवारात अशा पद्धतीने किती रिचार्ज शाफ्ट आहेत आणि त्याचा कसा उपयोग आता गावाला होणार? सध्या गावामध्ये 17 रिचार्ज शाफ्ट आहेत 3 टप्प्यामध्ये आणि त्या ज्या ठिकाणी रिचार्ज शाफ्ट आहे त्याच्या 500 मीटर परिघामध्ये जिथलं विहीर असो किंवा बोरवेल असो त्याचं पाणी वाढते। या योजनेचा फायदा म्हणजे भूगर्भात पाण्याची पातळी खूप वाढलेली आहे। यामुळं जे दुसऱ्या विहीर आणि जे बोर आहेत दुसऱ्या शेतकऱ्यांचे त्यांच्या पण पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे पाण्याचा थोडासा प्रश्न भागलेला आहे। दुष्काळी असलेल्या बीड जिल्ह्यात जर योग्य प्रकारे जलयुक्त शिवारची योजना राबवली तर ती कशा पद्धतीने उपयोगी ठरू शकते आणि शिवार कसं सुजलाम सुफलाम होऊ शकतं हेच या आंबेसावळीच्या ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी दाखवून दिले। आता अशा पद्धतीनेच काम जर बीड जिल्ह्यात झालं तर दुष्काळी बीड जिल्हा हा आता हिरवागार दिसायला वेळ लागणार नाही, परंतु त्यासाठी गरज आहे इच्छाशक्तीची आणि ती लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ दाखवणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।